हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर कसे आहात सगळे? चांगले ना? मी पण चांगलीच आहे. तर इथे आहे ना, हा व्हिडिओ आहे काल संध्याकाळचा. तर मला ना शेंगदाण्याची भाजी करायची होती, म्हणजे मेथीच्या भाजीला शेंगदाणे लावून अशी करायची होती भाजी मला. आणि अशी भाजी मला आणि माझ्या मुलाला खूप आवडते. तर मी काही नाही, आता पहिले याच्यामध्ये कढईत तेल टाकलेलं आहे छान. मेथीची भाजी तोडलेली आहे छान आणि ती कट केलेली आहे, धुवून काढलेली 2 पाण्यानं. तेल चांगलं गरम होऊ दिलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायची मेथीची भाजी. आता ही चांगली होऊ द्यायची आहे, तोपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दुधावर झाकण मी याच्यावर ठेवलेलं होतं, कारण की जर आपण मेथीची भाजीचे जे तडका मारतो ना आपण त्याला, तर ते तेलाचे थेंब असतात ना दुधामध्ये पडू शकतात, त्याच्यामुळे मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं होतं. तर आता पटकन पीठ मळून घेते. तर पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे मी. तर माझं कसं आहे, पसरट भांड्यामध्ये म्हणजे परातीमध्ये पीठ मळत असते मी, पण मला जास्तीत जास्त हे खोल भांडंच खूप आवडते, त्याच्यामध्ये पटकन पीठ मळलं जाते. त्याच्यामुळं मी हेच भांडे घेत असते पीठ मळायसाठी. तर मेथीची भाजी चांगली होऊ लागलेली आहे. तर त्याच्यासाठी काही नाही, फक्त त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहे भाजून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेल्या हिरव्या मिरच्या, त्याच्यामध्ये लसूण घेतलेला आहे आणि कांदा पण घेतलेला आहे आणि कोथिंबीर, आणि याची छानपैकी ग्रेव्ही केलेली आहे मी. तर मेथीच्या भाजीमध्ये आहे ना मीठ टाकायची आठवण नव्हती, तर मेथीच्या भाजीत मीठ टाकत आहे मी. चांगली झालेली आहे भाजी, पण शक्यतो मीठ आहे ना सगळ्या शेवटीच टाकायला पाहिजे, कारण आपण जेव्हा मेथीची भाजी करतो ना ती खूप मोठी असते म्हणजे याच्यामध्ये, आणि जेव्हा ती शिजली ना तर ती कमी होते, तर मग मीठ जास्त होऊ शकतो, त्याच्यामुळं आपण शेवटीच टाकायचं मीठ. तर आता याच्यामध्ये जी ग्रेव्ही केली होती ना मी, ती ग्रेव्ही टाकलेली आहे याच्यामध्ये. आणि आता थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकते, जास्त नाही, थोडंसं, म्हणजे ती भाजी खूप छान होती. मला आवडते ही भाजी, माझ्या मुलाला खूप आवडते. तर आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पाणी टाकते थोडं गरम, आणि ते पाणी थोडं याच्यामध्ये टाकून देते कढईमध्ये, म्हणजे भाजीला चांगली उकळी येते आणि भाजी खूप छान होती. तर याच्यामध्ये मी हळद काही टाकलेलं नाही आहे, म्हणजे जास्त काही असं टाकलेलं नाही याच्यामध्ये. सिम्पलची भाजी असते ही आणि खूप छान लागते. तर फक्त कांदा आहे ना मला आवडतो, त्याच्यामुळे मी कांदा बारीक करून टाकलेला आहे. तुम्ही बघितलेलं असेल, आपण जो मसाला केला होता ना तयार शेंगदाण्याचा, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कोणाकोणाला आवडते कांदा, मला आवडतो म्हणून मी टाकलेला आहे. तर तुम्हाला नसेल आवडतं टाकू बी नका, असं काही नाही, पण सगळ्यांनी भाजी माहीत आहे म्हणायचं. आणि पण आता हे माझं संध्याकाळचं रुटीन होतं, त्याच्यामुळे भाजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी. तर इकडे गरम करायसाठी दूध ठेवलेलं आहे, पण शेगडीला मी म्हणजे हे लावलेलंच नव्हतं, त्याच्यामुळं दूध काही गरम झालेलंच नव्हतं. तेव्हा शेगडी सुरू केली, तेव्हा तिकडचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर चांगली भाजीला उकळी आलेली आहे. तर खूप छान आणि सुंदरशी अशी भाजी झालेली होती तयार ती. आणि तर चला आता, तर आता भाजीचं काढून घेते, आणि एवढंच पाहिजे मला रस्सा पण त्याला. आणि त्याच्यानंतर आता भाजी आमच्या घरामध्ये मला आणि मुलाला आवडते, आणि खाणारे फक्त मी आणि सम्यकच होतो, कारण दायना मुलीला काही आवडत नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही भाजी केली नव्हती. आणि आता मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे, तवा ठेवलेला आहे शेगडीवर. तवा चांगला गरम होत आहे, तोपर्यंत पीठ चांगलं मळलेलं आहे. आणि आता पटकन पोळ्या करून घेते, म्हणजे चपात्या लाटून घेते. आणि मेथीची भाजी आहे ना शेंगदाणे लावून रायना मुलीला काही आवडत नाही, त्याच्यामुळं तर आमच्यासाठीच केली होती ती भाजी मी. बाकीचं वरण भात होतं म्हणायचं. इकडे चहा ठेवलेला आहे, यांच्यासाठी चहा ठेवलेला होता गुळाचा. तर आता झालेला आहे स्वयंपाक. तर पोरीला पहिले मी वरण दिलेलं आहे, भात आणि पापड दिलेला आहे करून. तिला वरण पोळीचा काला खूप आवडतो. ती मेथीची भाजी काही खाल्ली नाही तिने. तर मग स्वयंपाक झालेला आहे माझा. तर आम्ही सगळे जेवण करायला बसलेलो आहोत. या तुम्ही पण जेवण करायला. छान वरण भात, भाजी पोळी पापड आणि ही जी मेथीची भाजी. तर चला, हा संध्याकाळचा व्हिडिओ होता माझा कालचा, तर थोडं शेअर केलं तुमच्यासोबत. त्याच्यानंतर जेवण खावणं झाले आमचे. त्याच्यानंतर आता मला ना कपड्याचा ढिगारा बघू शकता तुम्ही, किती मोठे कपडे पडलेले आहेत घड्या करायच्या. तर आता माझ्या दोन्ही पण कपाटामधला जो पसारा आहे ना कपड्यांचा, तो सगळा आवराची वर करून घ्यावा लागेल मला, कारण टाईम काही भेटत नाही कपड्यांच्या घड्या करायसाठी. पण एक दिवस काढून सगळ्या कपड्याच्या घड्या कराव्याच लागतील. तेच तुम्हाला सांगू लागलेली आहे मी इथे. मी सांगणार होती माझ्याच व्हॉईसमध्ये, म्हणजे आता व्हॉईस तर माझीच आहे, पण इथं टी व्ही सुरू होती, त्याच्यामुळं टी व्हीचा आवाज येणार होता त्याच्यामुळे मी आवाज स्किप केलेला आहे. आणि इथं मी आणि माझी मुलगी बसलेलो आहोत आम्ही.
आता आमचं कसं आहे, आम्ही बसतो 11-12 वाजेपर्यंत, आमचं जागरणच असते म्हणायचं. कारण नाही तर टी व्ही सुरू असते, नाहीतर माझं एडिटिंग चालते. आणि हे असतात वरच्या घरामध्ये, ते पण राऊंड मारतात वरच्या घरात, त्याच्यामुळं. तर आता इथे सकाळ झालेली आहे. आता आजचा व्हिडिओ आहे हा. सकाळ झालेली आहे, तर सकाळचं बघू शकता किती छान सुंदर वातावरण आहे बाहेरचं. तरी पण मी तुम्हाला बाहेरून काही दाखवलेलं नाही आहे, म्हणजे दाखवणार आहे छान बाहेरचं वातावरण सकाळचं आमच्या इकडे कसं असते ते. तर आता मुलांची शाळेची तयारी करायची होती, कारण सम्यकला अंकिताला सकाळी शाळा असती. तर त्यांना दोघं भावांना टमाट्याची चटणी करायची होती मला. तर काही नाही, सिंपल टमाट्याची चटणी करायची आहे. तर इकडे मी आता पहिले उठले, फ्रेश झाले, ब्रश केला आणि पहिले मध आणि ते गरम पाणी पिलेलं आहे. पण ना थोडा मळमळ जीव करत होता, म्हणजे चहा प्यावंसं वाटत होतं सकाळी. तर थोडी साखर खाल्ली मी, म्हटलं तेवढं चांगलं वाटत. आता इकडे कट करत आहे 2 टमाटो. आणि माझी काही टमाट्याची चटणी एवढी काही हे नाही आहे, म्हणजे चला याच्यात सगळं टाका म्हणून असं काही नाही. कारण माझ्या लेकरांना कांदा लसूण काही आवडत नाही. त्यांना जर कांदा लसूण म्हटलं ते बाहेर काढतात कांदा लसणाला, आणि कोथिंबीर पण बाहेर काढतात, ते जिरं पण बाहेर काढतात. त्याच्यामुळं जे पण काही असेल ना ते मी बारीक करून टाकत असते याच्यामध्ये, प्रत्येक भाज्यामध्ये. नाहीतर माझे लेकरं काढतात. असे कोणाकोणाचे लेकरं करत असतील सगळ्यांचीच लेकरं, कारण लेकरांना आवडत नसते ना त्याच्यामुळं. तर आता कढईत तेल टाकलेलं आहे, तर टमाटे कट केलेले आहे छान. तर तेल गरम होऊ दिलेलं आहे. आता 2 टमाटे याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत छान. आता याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे गरम मसाला, थोडी मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकायची आठवण नव्हती मला. त्याच्यामुळं माझ्या मुलांनी जेव्हा ते मुलाला नाश्ता दिला होता ना खायला, तर माझ्या मुलगा म्हणतो की मम्मी यात मीठच नाही आहे. त्याच्यानंतर मी शेवटी मीठ टाकलं त्याच्यामध्ये. तर असं मिस्टेक होते कधी कधी घाई. तर असो. तर आता पहिले मी तोपर्यंत इकडे भाजी होत आहे, तर पीठ मळून घेते मी. पण पीठ आहे ना हे पूर्ण म्हणजे मळून घेतलेलं आहे सगळंच, पुन्हा मळायचं काम नाही पडणार त्याच्यामुळं. तर आताच पीठ मळून घेत आहे मी, म्हणजे आम्हाला दुपारी पण कामं येते, म्हणजे 11-12 असं स्वयंपाक करतो ना आपण, तेव्हा कामं येते मला ते पीठ. तर मी ते मळून घेतलेलं आहे छान. तर आता टमाटर चटणी झालेली आहे माझी. तर आता पहिले टमाटर चटणी बाहेर काढून ठेवते आणि पटापट आता चपाती करते. लेकरांसाठी 2 चपात्या पाहिजेत, एक लायना मुलगीला आणि एक माझ्या मुलाला, एक चपाती. तर असं असते. तर आता लेकरं शाळेत निघालेले आहेत, तर त्यात थोडा व्हिडिओ घेतलेला आहे मी. तर बाहेर आता झाडून काढलेलं आहे सगळं, आणि बाहेर पाणी घेऊन टाकलं छान, सळा पण शिपडला. आता बाहेर मला व्हिडिओ असं लावता येत नाही, त्याच्यामुळं मी जास्त दाखवून द्यायची मला. आत घरामध्ये आलेली आहे इथं आपल्या अंगणामध्ये, आणि मला इथं ना पाणी टाकायचं होतं स्वच्छ, आणि ते पुसून पण द्यायचं होतं वायफरने. तो म्हटलं नंतर करते म्हटलं हे काम. झाडून घेतलेलं आहे इकडचं काढून मी, आणि पाणी सांडलं जातं आणि ते पाणी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आता मी चाललेली आहे वरच्या घरात, कारण वरच्या घरात लाईट सुरू होते, आणि तो बाहेरचा लाईट आहे ना आपला, तो लाईट सुरूच राहते बाहेरचा. त्याच्यामुळं मी वरती गेलेली आहे. म्हटलं पहिले लाईट बंद करते, आणि थोडंसं वरचं वातावरण छान निसर्गाचं ते पण थोडं हवा खाऊन येते वरची. तर थोडी वरती गेले, थोडंसं वरती पण थोडं राऊंड मारले, थोडंसं योगा केला, ते काही दाखवलं नाही तुम्हाला, सॉरी. आणि त्याच्यानंतर मग लाईट गिट बंद केले. आता इथे मी आता खाली गेल्यानंतर बाकीची कामं करून घेते. तर असं असते माझं सकाळचं रुटीन. मग सकाळी मला खूपच चहा प्यायची, मग म्हणजे चहाची खूपच इच्छा झाली प्यायला. तर पहिले चहा केला, त्याच्यानंतर म्हटलं बाकीचे सारे कामं करते, तेवढीच म्हटलं अंगात एनर्जी येते त्याच्यामुळं. तर मग पहिले चहा केला, चहा पिला. आता अनुष्का झोपलेली आहे, तिला काही उठवत नाही म्हटलं मी, कारण तब्येत थोडी चांगली नव्हती त्याच्यामुळं. आणि हे लेकरांना शाळेत सोडण्यासाठी गेलेले आहेत, तर ते आता येतीलच थोड्या वेळानं, तोपर्यंत माझी कामं होतातच. तर मग इथे मी पहिले काय केलेलं आहे, पहिले माझा कॉट आवरत आहे, बेडशीट चांगली करत आहे, सगळं घड्या करून घेते व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर हा जो पसारा आहे नाही तर हा डब्याचा, आता माझ्या घरामध्ये अलमाऱ्या नाहीत, त्याच्यामुळं पसारा खालीच ठेवलेला आहे मी, आणि त्याच्यामुळे खूप हरिदा होती माझी. आता ॲडजस्ट करणं सुरू आहे. तर मी इथे पहिले हा खूप कचरा झालेला होता इथे, तर हे सगळं काढून घेते, स्वच्छ झाडून घेत आहे, आणि त्याच्यानंतर डबी इथं ठेवून देते व्यवस्थित. आता मला दळण पण करणं आहे, तुम्हाला सांगितलंच आहे काही व्हिडिओमध्ये मी. खूप कामं आहेत, पण ते आता कधी करू मला तेच माहीत नाही. आता करते मी हळूहळू थोडं. तर एवढं झाडून काढलेलं आहे स्वच्छ, आणि हे डबे पण इथे लावून दिलेले आहेत मी. तर आता पहिले झाडून घेते घरातलं. तर चला आता झाडून घेते पहिले. सॉरी, झाडून काढायच्या अगोदर भांडे लावायचे राहिलेले आहेत माझे. तर पहिले म्हटलं भांडे लावून घेते, आणि त्याच्यानंतर झाडून घेते काढून.
नाही तर मग पुन्हा खूप पसारा होतो. आणि माझ्या रॅगमध्ये आहे ना ते भांडे काही मावत नाही त्याच्यामध्ये. मला पुन्हा एक रॅग घ्यावंच लागेल, पण ती दुसरीच रॅग घ्यावं लागेल छान, कारण ही जी रॅग आहे ना याच्यामध्ये व्यवस्थित भांडे काही बसत बी नाही, काहीच नाही त्याच्यामुळं. तर असं असते. तर चला आता पहिले ना झाडून घेते काढून. काही भांडे बी लावून दिलेले आहेत मी, झाडून घेते. त्याच्यानंतर जे काही पुन्हा काही भांडे गिंडे असतील लावायचे ते पण लावून घेते. तर आता इथे झाडून काढत आहे मी, पण फॅन सुरू होता त्याच्यामुळं सगळं पुन्हा कचरा पांगत होता इकडं तिकडं. तर आता जो काही हा खाली जो पसारा दिसत आहे ना त्याला इग्नोर करा, कारण आता कुठं कुठं ॲडजस्ट केलेलं आहे मी. आता कुठं काय सामान ठेवायचं तेच कळत नाही आहे मला, कारण हा हॉल आहे त्याच्यामुळं. आणि कसं असते तर घरात जर अलमाऱ्या नसल्या तर खूप फरिता होते म्हणायची, पण असो जे आहे सगळं चांगलंच आहे. आणि त्याच्यानंतर झाडून घेत आहे, सगळं झाडून घेतलेलं आहे मी. तर दिवसभर आपण किती बी कामं करा, कामं काही सरत नाहीत, कामं दिवसभर असतातच म्हणायचे. तर आता आहे ना झाडून घेतल्यानंतर लगेच मी आता घरं पुसून घेते. आता वाजले असतील समजा 7:30 झाले असतील. तर असं असते माझं सकाळचं रुटीन. पण आता कसं असते म्हणजे रोज असंच एवढंसंच रुटीन नसते म्हणायचं, चेंज पण होत असते, कधी कधी चेंज पण होत असते त्याच्यामुळं. तर आता हे घरी नव्हते त्याच्यामुळं म्हणजे माझा नाश्ता गिष्टा ज्या गोष्टी असतील त्या काही झालेल्या नाहीत, तोपर्यंत माझे सगळे कामं होतात म्हणायचं. ते समजा घरी असते तर मला नाश्ता करावा लागला असता, मग या कामाला थोडा टाईम झालेला असता आहे ना. तिथं बाहेर जायला अनुष्का झोपलेली आहे त्याच्यामुळं मग माझे जे कामं असेल ते पटकन मी करून घेते. तर असं असते. आता बाहेर आलेली आहे, बाहेरचा कचरा मी स्वच्छ करून घेते. माझ्या झाडांना पाणी बी टाकायचं होतं, मला पाणी पण टाकलेलं आहे. झाडांना पाणी टाकलं होतं बाहेर मी, आणि माझी जी बोरवेल आहे ना बोरवेलवर पाणी टाकत असते मी, आणि माझ्या बोरवेलचे पाया पडत असते मी, कारण जिथं पाणी तिथं लक्ष्मी असते त्याच्यामुळं. तर असो. तर आता मी ते घरामध्ये आलेली आहे. आणि त्याच्यानंतर काही भांडे होते लावायचे बाकी, तर ते इथे भांडे लावत आहे. आता भांड्याचा खूप मोठा पसारा झालेला आहे घरात. तर आता वरच्या घरात जेव्हा जाईन राहिलं तेव्हा काही भांडेच ठेवून फक्त वरती, बाकीचे सगळं ठेवून देणार आहे. आणि मला ना स्टीलच्या कढया घ्यायच्या आता, कारण जास्तीत जास्त माझ्याकडे ॲल्युमिनियमचे खूप मोठे भांडे आहेत, ते थोडंसं कमीच वापरणार आहे. मला स्टीलचे भांडे घ्यायचे आहेत. पित्तळचे आणलेले आहेत मी, काही पित्तळचे पण आहेत माझ्याकडं. पण आता कढई म्हणा काही पातेलं जे असतील ना तर ते मला स्टीलचे घ्यायचे आहेत, कारण स्टीलच्या भांड्यामध्येच जेवण करायला पाहिजेत आणि त्याच्यामध्येच जेवण बनवायला पाहिजेत, तेच बेस्ट असतं त्याच्यामुळं. तर आता मी झाडून झालेलं आहे माझं काढणं, फॅन सुरू केला. आता पहिले घरं पुसून घेते स्वच्छ. तर आता तोपर्यंत म्हणजे माझे इकडे कामं होऊन जातात. तर असं असतं. आणि किचनकडचं आहे ना ते पहिलेच मी वॉश करून घेतलेलं आहे. शेगडी पण वॉश करून घेतलेली आहे, ती धुवून काढलेली आहे. आणि त्याच्या आजूबाजूचं जे असं ना सगळं ते पण स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. तर काही टेन्शन नव्हतं त्याच्यामुळं. तर झालेले आहेत घरं पुसणं माझे.
उंबरठा चांगला पुसून घेते. पण एक सांगते गोष्ट, उंबरठ्याला आहे ना एक मला सागाचं फलटी लावावं लागेल. म्हणजे उंबरठा असते तो एक, त्याच्यामुळं ते लावावंच लागेल तिथं, ती पाहिजे तर ते बेस्ट राहतं. माझ्याला नाही आहे तर मला लावावंच लागेल तिथे, तर मी लावीन आहे. तर आता मी काय करते, पहिले इथं बाहेर आहे ना पहिले इथं पाणी टाकते माझ्या अंगणामध्ये आणि हे अंगण धुवून घेते. म्हणजे पुन्हा मग इथं पाणी बी होत नाही आणि आपलं अंगण पण चांगलं राहतं. सकाळी मी इथं पाणी म्हणजे झाडून घेतलेलं होतं, फक्त तिथं पाणी टाकेलं नव्हतं त्याच्यामुळं. तर आता टाकून घेते म्हटलं पाणी, म्हणजे ते चांगलं राहते त्याच्यामुळं. तर पाणी टाकलेलं आहे. आता पहिली मी वायफरनं स्वच्छ पुसून घेते आणि ते कोरडं करून घेते, कारण ही पण फरशी खूप सोपडी आहे. याच्यावर पाणी असलं की पाय घसरतेच म्हणायचा त्याच्यामुळं. तर तिथं पाणी नसलं का ना तर काहीच नाही होत त्याच्यामुळं. तर आता पहिले स्वच्छ करते आणि ते पाय पुसायचे कपडे आहेत ना ते बाजूला ठेवलेले आहेत, नाही तर मग ते पण ओले झालेले असते. तर असं असते माझं रुटीन. सगळ्यांचं वेगवेगळं असते म्हणायचं, पण कोणाकोणाचं म्हणजे असं स्थिर तर एकच रुटीन रोजच नसते म्हणायचं, प्रत्येक वेळेस बदलत चेंज होत असते, असं राहतं ते त्याच्यामुळं. तर आता बाहेर पण पाणी टाकलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे मी वायफरनं, स्वच्छ पाणी पुसून घेतलेलं आहे. तर आता मला माझं कसं असते माहिती आहे का, रोज आंघोळीच्या अगोदर आहे ना मी बाथरूम टॉयलेटमधून एकदा तरी स्वच्छ करूनच घेते, त्याच्यानंतरच आंघोळ करते. मला जोपर्यंत बाथरूम क्लीन नाही करत तोपर्यंत नाही करमत. तर आता माझी खूप हैराण होत होती इथे, कारण कॅमेरा पकडलं कोण नव्हतं, त्याच्यामुळे ट्रायपॉडमध्येच कसं तरी लावून दिलेलं आहे आणि कसं तरी व्हिडिओ काढलेला आहे. तर माझा हा जो ब्रश आहे ना, ब्रश म्हणा ती जी घासणी ना, हे सगळे माझं हे बाथरूम आणि हे घासायचंच असते. स्पेशल आहे ते, त्याला मी म्हणजे बाकीच्या गोष्टीसाठी वापर नाही करत, फक्त बाथरूम घासायसाठी वापर करत असते. तर आता इथे स्वच्छ हे घासत आहे आणि ते क्लिन्झिंग होऊन जातं. तर झालेलं आहे माझं आता हे बाथरूम पण धुणं. फक्त मी एकच बाथरूम त्यासोबत म्हणजे तुम्हाला दाखवू लागलेली आहे, बाथरूम पण टॉयलेट पण, त्याच्याबद्दल सॉरी. पण मी कसं करते काय करते, आता सगळ्या ज्या गृहिणी असतील त्यांना बी माहितीच आहे घरातलं सगळं कसं करावं लागते काय करावं लागते, तर सगळ्याच करतात कामं घरातले. तर आता हे माझं रुटीन आहे सकाळचं, त्याच्यामुळं तुम्हाला मी शेअर करून राहिलेली आहे. तर काही चुकलं असेल तर सॉरी. तर असो, तर आता मी इथे आहे ना सगळं वॉश केलेलं आहे. आता हा जो माझं बसायचं आहे जे आहे ना पाट, ते पण स्वच्छ पुसून म्हणजे पुसून नाही धुवून घेतलेलं आहे. साबणात ठेवायचे ते स्वच्छ केलेलं आहे. आता हे बकेट पण घासून घेत आहे. तर चला, आता ही जी बेसिंग आहे ना खूपच हे झालेली होती खराब, तर मग आता हे बेसिंगमध्ये मी हार्पिक टाकले. तुम्ही हार्पिक कुठं पण टाका, ते हार्पिकने एकदम छान निघते त्याच्यामुळं. तर आता इथं हार्पिक लावलेलं आहे, हार्पिकनं चांगलं घासून घेत आहे. तर याची बी घासती माझी वेगळीच आहे. तर ही जी बेसिंग आहे ना स्वच्छ धुवून घेते, घासून घेते, ती मग क्लीन होऊन जाते. तर झालेलं आहे सगळं आता. आता भांडी बघू शकता किती मोठी पडलेली आहे घासायला. तर आता भांडी बी घासून घेत आहे पटापट. तर काही नसते माझं भांड्याचं एवढं काही टेन्शन नसते मला. पाणी घेतलेलं आहे खूप मोठं मी भांडे धुवायसाठी, आणि जे खरकटं आहे ना ते एका भांड्यात काढून ठेवते आणि पटापट भांडे घासून घेते. तर व्हिडिओ आहे ना थोडा फास्ट केलेला आहे, नाहीतर मग खूप मोठा झाला असता. आता नाहीतरी पण खूप मोठा झालेलाच आहे म्हणायचा व्हिडिओ.
त्याच्यानंतर आहे ना, इथे मी काय केलेलं आहे, बाकीचे जे भांडे होते ना शेवटचे राहिलेले ते आता धुवून घेते म्हटलं. आणि इथे आहे ना, मग मी मुलगी घेतली होती, तिनेच पाईप पकडला नळाचा लावलेला आणि मी लगेच नळाखाली भांडे धुवून घेतलेली आहेत. त्याच्यामुळं काही जास्त टाईम लागलेला नाही. तर असं करते मी कधी कधी, म्हणजे पाईप तिने पकडलं असतं कारण का आपण पटापट भांडे धुवू शकतो. तर असं केलेलं होतं. तर ते लहान आता पाठीमागचे भांडे असतील ना ते वॉश करून घेते आणि धुवून घेते ना. बाहेर पण आहे भांडे घासायला जागा, म्हटलं जाऊ दे, म्हटलं इथं आहे तर इथंच लगेच मी भांडे घासून घेत आहे. आणि पाणी पण जाते इकडं, तशी जागा करून ठेवलेली आहे पाणी जायसाठी पण. तर आता आहे ना, भांडे पण झालेले आहे धुणं. तर हे पाणी सगळं आता वायपरने स्वच्छ करत आहे, क्लीन करत आहे. आता सगळे कामं झालेले आहेत माझे, पण भांडे पण झालेले आहेत, घरं पण पुसले मी आणि बाथरूम पण स्वच्छ केलेलं आहे. आता मला पहिले पटकन एकदा आंघोळ करून घेते. तर 8:30 वाजलेले होते तेव्हा. तर सगळे झालेले आहेत माझे कामं. आता पहिले आंघोळ करून घेतली की त्याच्यानंतर पहिली मी दिवाबत्ती बी करत असते. तर इतकी छान सुंदर अशी माझी बेसिंग पण निघलेली आहे हार्पिकने. तर पूर्ण घर एकदम छान वाटतं, घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते स्वच्छ केलं तेव्हा. तर आता आंघोळ झालेली आहे, तर त्याला पहिले मी दिवाबत्ती करते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते. आता मला खूपच लो फील होत होतं कारण काहीतरी खायचं होतं मला, म्हणजे काहीतरी नाश्ता करायचा होता त्याच्यामुळं. तर इथे पहिले दिवाबत्ती करून घेते आणि त्याच्यानंतर ना आता एवढे कामं केले मी, झाडून केलं, भांडे घासले. आता तेवढ्या कामात तर मी काही ना काही तर कामं केलीच असतील ना बाकीचे दुसरे बी, कारण आपण जे घरातले जे कामं करतो ना त्या कामामध्ये बी कामं येत असतात दुसरे पण, तेच आपल्या घरातले कामं. तर आपण पूर्ण तर काही शूट करून घेत नसतो, थोडंच आपण व्हिडिओ काढत असतो, ब्लॉग करत असतो त्याच्यामुळं. तर असं असते. तर झालेलं आहे दिवाबत्ती पण. आता मी ना पहिले जाते आता वरच्या घरात आणि कपडे टाकून धुवायला. आणि कपडे झाले आणि मला ना धूप खूप आवडते. तर घरामध्ये कापूर आणि धूप ते मी सकाळ संध्याकाळ घरात पहिले लावतेच, कारण घरातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि खूप छान प्रसन्न वाटतं घरात त्याच्यामुळं. तर झालेलं आहे माझं, दिवाबत्ती पण केलेलं आहे, बुद्धवंदना पण घेतलेली आहे. तर चला आता वरच्या घरात. तर आता कपडे धुवायचे होते, तर तिची पाय पुसायची पायदणी होती ते पण वरती आणलेली आहे मी. तर ते मला भिजू घालायचं होतं पाण्यात, निरमाच्या पाण्यामध्ये. त्याच्यामुळं तर माझं कसं असते, जे कपड्याचं पाणी असते ना आपलं, ते त्याच्यानंतर जे उरलं पाणी असते ना ते पाणी काढून जे काही आपले पाय पुसायचे पायदणे असतात ना ते भिजू घालत असते मी, म्हणजे निरमा पण वाया जात नाही आणि पाणी पण वाया जात नाही. त्या पाण्यामध्ये आपलं हे जे घरातले पाय पुसायचे पायदणे असतात ना चांगले भिजतात. त्याच्यानंतर त्याला नंतर मी धुवून काढत असते, असं करत असते मी. तर आता कपडे पण झालेले आहेत धुणं माझे. आता कपडे पहिले सुकून घेते मी. तरी पण आज काही एवढे कपडे पडले नव्हते मला धुवायला, आज सकाळचा व्हिडिओ आहे हा. तर कमी होते कपडे, पण आता मग जेव्हा घरात साफसफाई करीन ना तेव्हा खूप मोठे कपडे पडणार आहेत धुवायला. तर झालेले आहेत माझे कपडे. तर बकेटीत धुवून घेतलेले आहे, टोपलं पण धुवून घेतलेलं आहे. आता कपडे नेते वरच्या घरामध्ये वाळू घालायला. आता मला मशीन धुवायची आहे पहिले मशीन धुवून घेते. आणि मशीनचा व्हिडिओ मला आणायचा आहे. माझी मशीन मी कशी क्लीन करते दर महिन्याला ते तुम्हाला सांगणारच आहे मी, कशी करते मी घरच्या घरी क्लीनअप त्याची. माझ्या मशीनला 7 वर्ष झालेले आहेत. खूप छान मशीन आहे ही, ओनिडा कंपनीची आहे, खूप छान निघली. तर आता पहिले मशीन धुतलेली आहे मी स्वच्छ. आता चला आता वरच्या घरामध्ये कपडे सुकायसाठी न्यायचे आहेत मला. तर आता कपडे सुकलेले आहेत आणि कपडे पण छान निघलेले आहे सगळे. आपण निरमाबरोबर टाकले, पाणी खूप मोठं असतं, कपडे खूप छान निघतात. तर आता चालले तर वरच्या घरावर कपडे वाळू घालायला.
तर आज एवढं कपडे नव्हते बनायचे. तर आता 9 वाजलेले आहेत म्हणता म्हणता. तर कसा वेळ गेला मला काही कळलंच नाही. आणि कसं आता एकटीलाच मोबाईल पकडावा लागतो आणि एकटा व्हिडिओ काढावा लागतो. त्याच्यामुळं फरिता तर खूप होती म्हणायची. तर कारण व्हिडिओ काढायसाठी खूपच मेहनत लागते. तर प्लीज लाईक करत जा माझ्या प्रत्येक व्हिडिओला. तुमच्या एका लाईकच्यामुळं माझं चॅनल मोठं होऊ शकतं. त्याच्यामुळं आणि मोठं होऊ शकतं म्हणजे एका लाईकच्यामुळं म्हणजे मला पण एक प्रेरणा भेटते की नाही काहीतरी आपले व्हिडिओ आवडतात सगळ्यांना. आता मी रेसिपीचे व्हिडिओ पण घेऊन येणार आहे त्यासाठी. पण मला ना म्हणजे किचन झालं ना माझं, मला टेन्शन राहणार नाही. कारण खाली खूप मोठा पसारा पडतो किचनचं म्हटलं तर, आणि ते आवरायला खूप टाईम लागतं आणि खूपच याच्यावानी होतं. त्याच्यामुळं मी जास्तीत जास्त रेसिपी व्हिडिओ काही शूट करत नाही, असं असते त्याच्यामुळं. तर ऊन चांगलंच पडलेलं आहे वरती. तर आता आपण कपडे टाकून देते आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते. पीठ तर मळून ठेवलेलंच आहे मी, आता भाजी करायची आहे बाकी मला. आणि आता भूक पण लागलेली आहे कारण खूप टाईम झालेला आहे. आता पहिले खाली गेल्याबरोबर मी आता काहीतरी खाते. चहा करीन नाही ते प्यायला, म्हणजे तेवढं चांगलं वाटतं मला. तर आता खाली आलेली आहे मी, पाणी गिनी पिलं, चहा बी ठेवलेला आहे करायला. अनुष्का पण उठलेली आहे किती वेळची. तर सगळे कामं झालेली आहेत. तर आता पटकन स्वयंपाकाला लागते मी. तर चला आता व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. घ्या तुमची सगळ्यांची काळजी. तोपर्यंत बाय.